कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थांब अभिराम, ये बाळा, या हो पुढे। दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, वेलकम बॅक आजी। आजी, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं। अरे बापरे, अगं मी पण खूप मिस केलं बाळांनो, खरंच। माधुरी, ये बाळा, लीला आणि अभिरामचा औक्षण कर। दुर्गा, औक्षण करतेस ना बाळा? हो आजी। चला उखाणा घ्या आता आणि मग उजवं पाऊल पुढे टाकून आत जायचं। परत उखाणा? हो, म्हणजे काय, लग्न झालेल्या मुलींनी उखाणा घ्यायला असं कंटाळायचं नसतं। हे असे प्रसंग तर वारंवार येत राहणार, नाही का सरस्वती? हो हो। नाही आजी, तसं नाही, पण मग मी मावशी आईने सांगितलेलाच परत घेतला तर चालेल का? कोणता? मगाशी घेतला? नव्या ऑडियन्स समोर जुनाच शो घे तू, चालेल। मोहितेंची मुलगी झाली जहागीरदारांची सून, आशीर्वाद मागते दोन्ही हात जोडून। कितीही अडथळे आले तरी संसार करीन मनापासून। एक दिवस असा नक्की येईल जेव्हा अभिरामचं पान हलणार नाही लिलावाचं। मस्त मस्त। चला अभिराम, तू घे आता उखाणा। तू घेतला नाहीस ना मगाशी, आता घे। आई, याची काही गरज नाहीये, असं कसं? आणि सगळ्यांना लीलाचं नाव माहितीये, बस झालं। अभिराम, वेलकम लीला।
वहिनी, ती लीला ना च्विंगम आहे, च्विंगम. बघा ना आपल्या फॅमिलीला कशी चिकटून राहिली आहे. आपण किती ठरवलेलं की तिला या घरात घ्यायचं नाही, पण काय झालं, आपल्या नाकावर टिचून ती या घरात आली. वहिनी आपण काय करायचं? वहिनी आपण काय करणार? सगळं तर त्या लीलाने केलंय आणि त्यात तिने तिची टीम पण बनवली आणि त्या टीम मध्ये आजीला घेतलं. तसं बघायला गेलं तर आजी सगळ्यात महत्वाच्या मेंबर होत्या ना. हो, आपण तिला मूर्ख समजत होतो, पण सगळ्यात हुशार तीच निघाली. तिने बरोबर बरोबर या घराचा आणि एजंटचा वीक पॉइंटच हेरला. आजी, आता जोपर्यंत आजी तिच्या बाजूने, आपण तिचं काही वाकडं करू शकत नाही. आता लीलाला त्रास देणं आणखी अवघड होऊन बसलं, कारण आपण आजींना दुखवू शकत नाही. आता जे काय करायचं ना ते सावधपणे करावं लागेल. आई, अभिराम ये बाळा, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बस ये. बोल. काय ग? सॉरी सॉरी, खरंच सॉरी, चुकून धक्का लागला माझा. आणि माझं चुकून लग्न झालंय. आई इथे काय करते ती? अरे, पूजा व्हायच्या अगोदर मुली सासूच्याच खोलीत राहतात, त्यांना आधार वाटतो. काय झालं लीला, सांग बाळा. आजी, ते ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. का? तुम्ही मला साडी नाही तर अशा ड्रेसमध्ये झोपायची परवानगी दिलीत. साडीत जरा अवघडल्यासारखं झालं असतं. अगं त्यात काय एवढं, आपल्या सोयीचे कपडे घालूनच माणसानं झोपावं. आमची दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी त्यांना ज्या कपड्यामध्ये आराम वाटतो तेच कपडे घालून झोपतात. काही याच्यामध्ये गैर नाहीये. आजी, थँक्यू, तुम्ही खूप चांगले आहात. मी येते. बोल अभिराम, काय म्हणतेस? काय बोलायचं होतं तुला? काही नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.